आणि आता लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची बातमी. लाडक्या बहिणींना मिळणारी 1500 रुपयांची रक्कम 2100 होणार असल्याची शक्यता धूसर दिसते. कारण खुद्द राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरेंनीच तसे संकेत दिलेत. राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विधान परिषदेत झालेल्या लक्षवेधीमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार अनिल परब यांनी लाडक्या बहिणींच्या वाढीव 2100 रुपयांचा मुद्दा उपस्थित केलेला. तर या अर्थसंकल्पात पैसे देऊ असं म्हटलं नव्हतं, असं यावेळी अदिती तटकरे म्हणाल्या. यावरून विधान परिषदेत सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये खडाजंगी झाल्याचं पाहायला मिळालं. तर लाडकी बहीण योजनेच्या पैशांवरनं विधान परिषदेत नेमकं काय घडलं बघूया. आपण जी घोषणा केलेली आहे की 2100 रुपये आम्ही पुढच्या अधिवेशनापासून म्हणजे या मार्चच्या अधिवेशनापासून म्हणजे पुढच्या बजेटपासून आम्ही देऊ, मुख्यमंत्र्यांनीच केलेली आहे. सजल होता नाही, मुख्यमंत्र्यांची घोषणा आहे की 2100 रुपये आम्ही अर्थसंकल्पाच्या वेळेला देऊ. तुमच्या जाहीर अहो आम्ही 3000 सांगितले होते. मग किमान 2100 जे तुम्ही मान्य केले आहेत ते येणाऱ्या अर्थसंकल्पापासून आपण देणार आहात का, माझे साधे प्रश्न आहेत. स्थानिक ग्रामसेवक स्थानिक अधिकाऱ्यांचा सर्ट घ्या. मग याची पडताळणी झाली होती का नव्हती, झाली असेल तर मग आमचं म्हणणं आहे त्यांना अपात्र करू नका. त्यावेळी तुम्ही पात्र केलं सा, त्यावेळी तुम्हाला लाडकी बहीण वाटली. आता सावत्र झाली का निकाल लागल्यावर? आता सावत्र झाली का तुम्हाला निकाल लागल्यावर? त्यावेळी तुम्हाला लाडकी बहीण लागली, लाडकी बहीण दिसली, तुम्ही पुढच्या 2 महिन्याचं अनुदान या ठिकाणी दिलं. जाहीरनामा हा 5 वर्षासाठी असतो. या अर्थसंकल्पामध्ये 2100 करणार अशा पद्धतीचं वक्तव्य हे कुठेही केलेलं नाही. 5 वर्षासाठी हा जाहीरनामा जाहीर केला जातो आणि योग्य पद्धतीनं त्या संदर्भातलाही प्रस्ताव विभाग म्हणून ज्या वेळेला शासन असेल, मुख्यमंत्री महोदय, दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय, मंत्रिमंडळ ज्या वेळेला त्या संदर्भातलं सूचित करेल, निर्णय करेल, त्यावेळेला विभाग म्हणून आम्ही तशा पद्धतीचा प्रस्ताव जो आहे हा शासनासमोर ठेवण्यात. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.